हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. तत्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपध्यक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनम्. अधरं मधुरं वदनं मधुरं, नयनं मधुरं हसितं मधुरं, हृदयं मधुरं गमनं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं. जयत तेधिकं जन्मना व्रज, शयत इंदिरा शश्वदत्रहिं, दैत्यदृश्यता दिक्षुतावका, स्त्वैधृतास्तव स्वामी चिन्वते. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. महायोगपीठे तठे भीमरथ्यं, वरं पुंडरीकाय दान्तुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदं भोज तेजस्फुरति प्रदेशं, विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. सारे तीर्थधाम आपके चरणों में, सारे तीर्थधाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासी अर्पितो अजन्मही काया. जगदेश्वरासी जोडली ज्याची अजन्म ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा शिवछत्रपती. जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय जय गोपी चित्त चोर प्रभू, जय जय माखन चोर. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेर. तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपध्यक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनं. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी प्रवचनरूपी सेवेकरता निवडलेला श्लोक श्रीमद भगवत गीता या ग्रंथातील 4थ्या अध्यायातील 34व्या क्रमांकाचा असून, गीता हे तत्वज्ञान आहे. हे साक्षात भगवंताची वाणी आहे. आपण जन्माला आल्यानंतर कसं जगावं हे सांगणारा धर्मग्रंथ म्हणजे श्रीमद भगवत गीता. आणि आयुष्य संपल्या
म्हणजे श्रीमद भागवत. तर आपण श्रीमद भागवत गीतेतील श्लोक सेवेकरता निवडलेला आहे. प्रवचनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा हा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने, माऊली ज्ञानोबारायांच्या कृपाशीर्वादाने, संत रोहिदास महाराजांच्या कृपाशीर्वादाने चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 18वे आणि या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची प्रवचनरूपी सेवा माझ्यासारख्या बालपामराकडे आली हे मी माझे परमभाग्य समजते आणि माझ्या प्रवचनरूपी सेवेकडे वळते. बघा, आपण श्रीमद भगवद्गीतेतील श्लोक सेवेकरता निवडलेला आहे. कुरुक्षेत्रावर श्रीकृष्ण परमात्मा कुरुक्षेत्रावरती असताना अर्जुनास सांगतात, हे अर्जुना, तुला जर श्रेष्ठ असणारं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुला त्या ज्ञानी पुरुषांना प्रणिपात करावं लागेल. मग ते ज्ञानी पुरुष म्हणजे कोण? तर पहिला म्हणजे गुरु आणि दुसरा म्हणजे संत. प्रणिपात करून प्रश्न विचार. ज्या प्रश्नाचे उत्तर तू ऐकू इच्छित आहेस त्याचे अचूक उत्तर तुला संत महात्मे देतात. कारण श्रेष्ठ ज्ञान हे संतांनाच माहिती आहे. आणि ते आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला संत महात्म्यांची सेवा करावी लागते. बघा, माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मणी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. आता बराच वेळ झाला मी सांगते संतांची सेवा करायची. पण आता संतांची सेवा कशी करायची? तर बघा, तरी तनु मनु जीवे, चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. तनाने आपण संतांची सेवा करायची. आता म्हणजे काय? आता तण म्हणजे काय हो? तर तण आपण कशाला म्हणतो? शेतातल्या गवताला आपण तण असे म्हणतो. तर तनाने आपण संतांची सेवा करायची. ज्यांना तनाने संतांची सेवा करायला वेळ नाही त्यांनी धनाने संतांची सेवा करा. आता धनाने संतांची सेवा कशी करायची? तर एखादा हरिनाम सप्ताह चालू असेल, त्या सप्ताहामध्ये दिलेली वर्गणी किंवा दिलेले सात्विक दान ही धनाने संत सेवाच आहे. आपण मनाने देखील संतांची सेवा करू शकतो. आता मनाने संतांची सेवा कशी करायची तुम्हाला ठाऊकच असेल. आपण नामचिंतन करायचं. आपण नामचिंतन करतो यात काहीच नवल नाही. कारण साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्म्याने सुद्धा नामचिंतन केलं. बघा, एक वेळचा प्रसंग आहे. प्रल्हाद काका बडवे पांडुरंग परमात्म्याचे पुजारी. बघा, काकांनी सर्व सेवेच्या विधी आटपल्या आणि शेजारती घेतली आणि महाद्वाराला कुलूप लावले आणि घराकडे निघाले. सकाळी पहाटेच्या वेळेस काकडा आरतीसाठी आले आणि बघतात तर काय, महाद्वार उघडले आणि त्यांना एक अद्भुत असा प्रसंग दिसला की साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्मा विठेवरून खाली येऊन त्या संतांच्या नामचिंतनामध्ये दंग आहेत, तल्लीन आहेत. भगवंत नाचून भजन करत आहेत. काय भजन करत आहेत हो? ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव 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 तुकाराम. हे संत भजन दुसरं कोणी नाही तर साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्म्याने गायलेले आहे. म्हणून आपण नामचिंतन केले पाहिजे. आपण संतांचे नामचिंतन केले पाहिजे. संतांच्या नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे की आपण त्यांचं नामचिंतन जरी केलं, त्यांचं दर्शन जरी फक्त आपल्याला झालं ना तरी संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडी येला. बघा, एक वेळचा प्रसंग सांगून जाईल. यशपाल नावाचा एक डाकू होता. तो लूटमारीचा व्यवसाय करायचा. कशाचा? लूटमारीचा व्यवसाय करायचा. परंतु तो डाकू असूनही भगवंतावरती फार भक्ती करायचा. त्याची भगवंतावरती फार भक्ती होती. मग तो त्या एका माणसाला लुटायच्या अगोदर त्याला 2 प्रश्न विचारायचा. पहिला प्रश्न म्हणजे तुला पंढरपूर माहिती आहे का? आणि दुसरा प्रश्न म्हणजे तुला पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा माहिती आहे का? बघा, एक दिवशी ज्ञानोबाराय व नामदेवराय तीर्थयात्रेहून येताना त्या रस्त्याने आले आणि त्यांना यशपालने अडवले.
त्यांना यशपालने अडवले आणि यशपालने त्यांना त्यांचं नाव विचारलं. त्यावेळेस नामदेवराय म्हणाले, माझं नाव नामदेव. आणि ज्ञानोबाराय म्हणाले, माझं नाव ज्ञानदेव. मग हे नाव ऐकताच तो म्हणाला, ज्यांच्या हाताने साक्षात भगवंताने नैवेद्य खाल्ला ते नामदेवराय तुम्हीच का? त्यावेळेस नामदेवराय म्हणाले, हो, तो नामा मीच. ज्यांनी निर्जीव भिंती चालवली, रेड्याच्या मुखातून वेद बोलून घेतले ते ज्ञानोबाराय तुम्हीच का? त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणाले, हो, तो ज्ञाना मीच. मग तो त्यांच्या चरणावरती पडला आणि म्हणू लागला, आज माझं भाग्य उजडलं. तुम्हा संत मायबापांची मला दर्शन झालं. तुम्हा संत मायबापांचं मला दर्शन झालं. आता तुम्ही माझ्या घरून भोजन करून जावा, तेवढेच मला संत भोजनाचे पुण्य प्राप्त होईल. मग त्याने त्याच्या पत्नीला लगेच फोन केला आणि सांगितले, आपल्या घरी संत महात्मे जेवण्यासाठी येणार आहेत, तू स्वयंपाक तयार करून ठेव. त्यावेळेस त्याची पत्नी त्याला हळू आवाजात म्हणते, 2 दिवस झालं घरात अन्न नाही, 2 दिवस झाले घरात चूल पेटली नाही, काय स्वयंपाक करू? त्यावेळेस यशपाल म्हणाला, त्यांना गुळ व पाणी देतोपर्यंत मी गिराईक पाहतो. मग त्यांना गुळ व पाणी दिले आणि यशपाल गिराईक पाहण्यासाठी आला. यशपाल गिराईक पाहण्यासाठी आला. 12 वाजले, 2 वाजले, अवघे 4 वाजले, 6 वाजले, तरी कोणी गिराईक येईना. मग शेवटी त्याने त्याचे दोन्ही हात जोडले आणि खाली बसला आणि आकाशाकडे पाहून म्हणू लागला, हे भगवंता, हे भगवंता, आता तूच मला याच्यातून वाचव. आता तूच मला याच्यातून वाचव. घरी संत महात्मे जेवण्यासाठी आले आहेत आणि घरात अन्नाचा एक कण सुद्धा नाही. आता तूच माझी लाज राख. हे भगवंता, आता तूच मला वाचव. त्यावेळेस भगवंताला दया आली आणि भगवंताने एका श्रीमंत सावकाराचे रूप घेतले. 10 हातात 10 सोन्याच्या अंगठ्या घातल्या, रत्नजोडीत अलंकार घातले आणि एका श्रीमंत सावकाराचे रूप धारण केले आणि ज्या रस्त्याला यशपाल होता त्या रस्त्याने निघाले. त्यावेळेस यशपालला मागून कसला तरी आवाज आला. यशपालने मागे वळून पाहिले तर काय, एक सुवर्ण रत्नांनी भरलेला रथ त्याला दिसला. तो पटकन उठला आणि त्या रथाला अडवलं आणि त्या रथातल्या सावकाराला प्रश्न केला, तुम्हाला पंढरपूर माहीत आहे का? काय माहीत आहे का? पंढरपूर माहिती आहे का? आता कुणाला प्रश्न केला हो? तर त्या पंढरपूरच्या राजालाच प्रश्न केला की काय काय तुम्हाला पंढरपूर माहिती आहे का? मग आता भगवंत म्हणाले, मला नाही माहिती पंढरपूर. कोणतं पंढरपूर? पहिल्यांदाच ऐकतोय. त्याने दुसरा प्रश्न केला, तुम्हाला पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा माहिती आहे का? कुणाला प्रश्न केला हो? साक्षात स्वतःलाच, भगवंतालाच प्रश्न केला की तुम्हाला काय माहिती आहे का? पांडुरंग परमात्मा माहिती आहे का? त्यावेळेस भगवंत म्हणाले, पंढरपूरच माहीत नाही, पांडुरंग परमात्मा कसा माहीत असेल? मग त्याचा चेहरा आनंदाने फुलला आणि तो म्हणाला आणि त्याने सर्व सुवर्ण लुटले आणि घराकडे निघू लागला. त्यावेळेस भगवंत म्हणाले, खूप लांबून प्रवास करून आलोय, काही खाण्यासाठी मिळेल का? मग तो विचार करू लागला, आपण जर यांना घरी नेले तर हे ज्ञानोबारायांना व नामदेवरायांना सर्व सांगेल. मग त्यांची आपल्या घरी जेवण्याची इच्छा राहील का हो? राहील का? बोलत चला, राहील का? नाही. मग भगवंताने फार आग्रह केला आणि त्यांना घरी नेले आणि एका कोपऱ्यात बसवले. त्यावेळेस त्याच्या पत्नीने सुंदर असा स्वयंपाक तयार केला आणि संतांची पंगत बसली. त्यावेळेस ज्ञानोबारायांचे लक्ष त्या कोपऱ्यात बसलेल्या सावकाराकडे गेले. मग ज्ञानोबाराय म्हणाले, ते कोपऱ्यात बसलेले व्यक्ती कोण आहेत? ते कोपऱ्यात बसलेले व्यक्ती कोण आहेत? मग यशपाल म्हणाला, गावातला भिकारी असेल, थांबा हाकलून लावतो. त्यावेळेस यशपालने हातात काठी घेतली आणि त्यांच्या अंगावरती धावून गेला. तेवढ्यात ज्ञानोबारायांनी त्याचा हात धरला आणि म्हणाले, जप तप करून, योग याग जप तप करून जो कोणाच्या स्वप्नातही येत नाही तो भगवंत आज तुझ्या घरी आलाय आणि तू त्याला असा हकलून लावणार? त्यावेळेस यशपालने त्यांच्या चरणावरती साष्टांगन दंडवत केले. हे सर्व कोणामुळे शक्य झालं हो? कुणामुळे शक्य झालं? तर संत संगतीमुळे.
म्हणून संतांची संगत केली पाहिजे. बघा, संतांची आपण संगत केली पाहिजे. हे मी सांगते म्हणून ऐकू नका, तर वेद देखील सांगतात. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देतो ग्वाही. बघा, आपण संतांची सेवा केली पाहिजे. अहो, संतांच्या सेवेमध्ये संतांच्या नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे की तुम्हाला परत सांगून जाईल. संताविना प्राप्ती नाही, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडी येला. बघा, यावर निळोबारायांचं मत काय बघा. एवढी कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हात ठेविला मस्तके प्रसाद देऊनी केले सुखी. बघा, नामदेवराय देवाला शरण गेले असता देवाने नामदेवरायांना सांगितले, नामया शरण भगवंतासी, भगवंत तरी प्रत्यक्ष त्यासी, हरी शिकवी नाम यासी, सद्गुरु विना सुखासीन पाविजे. भगवंत नामदेवरायांना म्हणाले, नामदेवा, तुला माझ्या खऱ्या स्वरूपाची अनुभूती नाही. तुला जर माझ्या खऱ्या स्वरूपाची अनुभूती प्राप्त करून घ्यायची असेल तर तुला संतांना शरण जावे लागेल, श्री गुरुला शरण जावे लागेल. श्री गुरु वाचेन मुक्ती तुझं नाही, तुला श्री गुरु शिवाय मुक्ती नाही. बघा, नामदेवराय विसोबा खेचरांनी ज्यावेळेस नामदेवरायांना बोध दिला त्यावेळेस नामदेवरायांना भगवंताच्या यशार्थ स्वरूपाची जाणीव झाली. त्यावेळेस परंतु पुन्हा येताना भगवंताने परीक्षा घेतली आणि भगवंत कुत्र्याच्या रूपात आले. कशाच्या रूपात आले? बोलत चला. कशाच्या? कुत्र्याच्या रूपात आले आणि चपाती पळवून नेली. मग नामदेवराय त्यांच्या मागे तुपाची वाटी घेऊन फिरू लागले आणि नामदेवराय म्हणाले, भगवंता, अशीच नका चपाती खाऊ, त्याला तूप लावून खावा. कशी? तूप लावून खावा. त्यावेळेस भगवंत म्हणाले, नामदेवा, तू मला कुत्र्याच्या रूपात कसे काय ओळखलेस? तू मला कुत्र्याच्या रूपात कसे काय ओळखलेस? खेचराने उपदेशिले सर्वभूती विठ्ठल. त्यावेळेस नामदेवराय म्हणाले, आता तुम्ही मला सर्व ठिकाणी अनुभूती यायला लागला आहात. अशा प्रकारचे अनुभूती, अशा प्रकारचे ज्ञान हे संतांकडे असतं, सद्गुरूकडे असतं. म्हणून जर आपल्याला चांगले ज्ञान मनात ठसायचे असेल तर आपल्याला संतांची सेवा केली पाहिजे. बघा, ज्ञानामध्ये श्रेष्ठ आणि सामान्य असा किती प्रकारचा फरक आहे? 2 प्रकारचा फरक आहे. कोणता? श्रेष्ठ आणि सामान्य असा 2 प्रकारचा फरक आहे. कारण जे ज्ञान ईश्वराची म्हणजे आत्मस्वरूपाची प्राप्ती आहे, तरी कारण जे ज्ञान आत्मस्वरूपाची प्राप्ती आहे, बघा, आत्मस्वरूपाची प्राप्ती आहे, अशा प्रकारचे ज्ञान हे एक आहे आणि इतर ज्ञाने ही गवतासारखी आहेत. गायाची कारणे जे उत्तम सर्व परी मे जेवणी ये वृण येणे ज्ञाने. अशा ज्ञानप्राप्तीचे साधन भगवंत सांगतात. त्यामुळे भगवंत संतांची नामचिंतन करण्यास सांगतात, संतांची सेवा करण्यास सांगतात. बघा, तुम्हाला एक दृष्टांत सांगून जाईल. बघा, एक महात्मा एका राजाकडे मंदिरास देणगी मागण्यासाठी येतो. एक महात्मा एका राजाकडे मंदिरास देणगी मागण्यासाठी येतो आणि तो राजा मनाने उदार असतो आणि हुशार देखील असतो. तो राजा म्हणतो, मी तुम्हाला देणगी म्हणून 70,000 रुपये देणगी देईल, परंतु तुम्हाला माझ्या 7 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. मग ते कोणते 7 प्रश्न? तर पहा, पहिला प्रश्न, देव कोठे आहे? दुसरा प्रश्न, देव काय पाहतो? तिसरा प्रश्न, देव काय देतो? चौथा प्रश्न, देव केव्हा हसतो? 5वा प्रश्न, देव केव्हा रडतो? 6वा प्रश्न, देव काय देतो? देव काय करतो? आणि 7वा प्रश्न, देव काय खातो? बघा, पहिला प्रश्न, देव कोठे आहे? बघा, मोठी सभा भरली आणि साधूने राजास टोप भरून दूध आणण्यास सांगितले. काय? टोप भरून दूध आणण्यास सांगितले. आणि साधू म्हणाले, राजा, दुधात तूप कोठे आहे? त्यावेळेस राजा म्हणाला,
दुधात तूप तर सर्वत्रच आहे. मग साधू म्हणाले, तसाच देव देखील सर्वत्र आहे, सर्व काळात आहे, सर्व देशात आहे, सर्व वस्तूत आहे, सर्व वस्तूत आहे. एका नास्तिक शिक्षकाने आस्तिक विद्यार्थ्यास विचारले, देव कोठे आहे सांग, मी तुला एक सफरचंद देतो. देव कोठे आहे सांग, मी तुला एक सफरचंद देतो. तो विद्यार्थी म्हणाला, गुरु देव कोठे नाही सांगा, मी तुम्हाला 2 सफरचंद देतो. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. दुसरा प्रश्न, देव काय पाहतो? दुसरा प्रश्न, देव काय पाहतो? साधूने राजास दिवा आणण्यास सांगितलं. काय? दिवा आणण्यास सांगितला आणि राजाने दिवा आणला. त्यावेळेस साधू म्हणाला, दिवा कोठे पाहतो? राजा म्हणाला, दिवा सर्वत्र पाहतो. साधू म्हणाले, तसेच देव देखील सर्वत्र पाहतो. त्याचे डोळे मोठे आहेत. विशाललेल मनोज गर्व मोजनम विशाल लोचनम. बघा, शंकराचार्यांच्या दृष्टीतून काही सुद्धा सुटू शकत नाही. नामदेव ऋषींनी काजव्यास केलेली दुखापत. कोणी असं समजू नये की मला कोणी पाहत नाही, परंतु तो सर्वांना पाहत असतो. तो सर्वांना पाहत असतो. तिसरा प्रश्न, देव काय देतो? तिसरा प्रश्न, देव काय देतो? बघा, देव सर्वांना सर्व देतो, इंद्रिय देतो, हात पाय देतो, कारण हे सर्व कुणाचे आहे? देवाचेच आहे. बघा, आता चौथा प्रश्न, देव केव्हा हसतो? चौथा प्रश्न, देव केव्हा हसतो? जीव जेव्हा जननीच्या उदरात असतो तेव्हा देवास म्हणतो अहम अहम सोहम, तू आणि मी समान. परंतु जीव जेव्हा संकटातून सुटतो तेव्हा देवास म्हणतो क्या कम, मी कधी म्हणलो होतो. त्यावेळेस देव हसतो आणि देवाला फसवणाऱ्या जीवाच्या मागे अहम लावून देवत असतो. राजा अहममुळे जीवन दुःख भोगत असतो. पाचवा प्रश्न, देव केव्हा रडतो? भक्ताची दीनदशा पाहून जेव्हा भगवंतास भेटण्यास आले तेव्हा सुदामाची दशा पाहिली. अंगात फाटके कपडे, पायात चप्पल नाही, तेव्हा भगवंताला अश्रू आवरता आले नाहीत. आणि जेव्हा राणी पाणी आणण्याकरिता आल्या होत्या तेव्हा भगवंताने त्यांचे पाय त्यांच्या अश्रूंनीच धुतले, कारण भगवंताचे हृदय कसे आहे? कोमल आहे. भगवंताचे हृदय कोमल आहे. देव द्याळ द्याळ करी तुक्याचा सांभाळ. बघा, सहावा प्रश्न, देव काय करतो? सहावा प्रश्न, देव काय करतो? देव सर्वप्रथम भक्ताचे दोष हरण करतो. आणि सातवा प्रश्न, देव काय खातो? सातवा प्रश्न, देव काय खातो? तर पहा, सर्वप्रथम भक्ताचे दोष खातो, नंतर मरणपण खाऊन टाकतो. आणि एवढं सगळं केल्यानंतर भक्ताची बोरे अथवा कण्या खातो. सप्तदीप नवखंड पृथ्वी भोजन किया अपार, एक बार शबरी के घर, एक बार विदुर के घर, स्वाद लिया 2 बार. आणि भक्तांनी दिलेले पुष्प, फळ अथवा पाणी सुद्धा खातो. 7ही प्रश्नांची योग्य उत्तरे ऐकून राजा खुश झाला आणि महात्म्यास पाया पडून 70,000 रुपये देणगी दिली, कारण हे सत्पात्री दान होते. असो, आपली प्रवचनाची नियोजित वेळ संपत आलेली आहे. जाता जाता मी एवढंच सांगेल की त्या भगवंताचं नामस्मरण करा, आई वडिलांची सेवा करा, त्या भगवंताचं नामस्मरण करा. बघा, देव दिला देह भजना गोमटा, तया झाला फाटा बोधिकेचा. बघा, देवाने हा देह आपल्याला कशासाठी दिला आहे? भजन करण्याकरिता दिला आहे. परंतु आपण त्याचा उपयोग कशासाठी करतो? भोजन करण्याकरिता करतो. त्यासाठी आपण नामस्मरण केले पाहिजे, त्या भगवंताचे आपण नामस्मरण केले पाहिजे, आई वडिलांची सेवा केली पाहिजे. असो, झालेली सेवा माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी, गुरुवाऱ्यांच्या चरणी समर्पित करते आणि इथेच माझ्या सेवेला पूर्णविराम देते. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री संत रोहिदास महाराज की जय, बोलो रे भाई सब संतन की जय।